मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन आता सुरू झालंय। अगदी राज्यभरात आपण बघतोय मराठा क्रांती संघटना खरं तर रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहिसरमध्ये सुद्धा आता चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे। मराठा संघटना या चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये दहिसरमध्ये सुद्धा आता चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे। बघा, राज्यभरात ठिकठिकाणी मराठा संघटनांकडून चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। आपण बघतोय राज्यभरात नेमकी काय परिस्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुद्धा आता चक्काजाम आंदोलन करायला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचा रिपोर्टर राहुल झोरी आता आपल्यासोबत आहे। राहुल, आपण बघतोय राज्यात कशा पद्धतीने संपूर्ण प्रतिसाद मिळतोय, मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती बघायला मिळतेय? दर्शना, आज कामाचा दिवस आहे। आठवड्याचा दुसरा दिवस नक्कीच मुंबईकरांची सकाळची धावपळ असते। याला मात्र या चक्काजामचा मोठा फटका बसताना दिसतोय। दादर, ठाणे, त्याचबरोबर दहिसर जो हायवे आहे, मुंबईकडे येणारा जो कर्मचारी वर्ग आहे, दररोजचा काम करणारा कामगार वर्ग जो आहे, तो मात्र या सगळ्या चक्काजाममध्ये कुठे ना कुठे अडकलेला आहे। सकाळपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। दादरला जे परिस्थिती बघितली तर दादरकडून जो लालबागकडे येणारा रस्ता जो आहे आता पूर्णपणे जाम असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे ठाण्याहून जो मोठा वर्ग मुंबईत येत असतो, नोकरदार वर्ग जो येत असतो, त्यांना देखील याचा फटका बसतोय। ठाण्यात देखील टोल नाक्याच्या पुढे लांबच लांब ह्या सगळ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर दहिसर टोल नाक्याच्या पुढचा देखील सगळा परिसर पूर्णपणे यामुळे जाम झालेला आहे। एकंदरीत मुंबईतली परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा देखील रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि व्यवस्थितपणे हा चक्काजाम हे आंदोलन पार पडावं असं पोलिसांची इच्छा आहे। मात्र सध्या हे जे वाहतूक मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे, वाहतूक अडकलेली जी वाहतूक आहे, खोळंबलेली वाहतूक जी आहे, ती काढण्यास देखील पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। अगदी खरे राहुल, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल। बघा, नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण बघितलं, मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय ते सुद्धा आपण बघितलं। कशा पद्धतीने राज्यामध्ये ठिकठिकाणी आज मराठा संघटनांकडून या चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय। दहिसरमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी या चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा या चक्काजाम आंदोलनासाठी तैनात करण्यात आलाय। लातूरमध्ये आपण बघितलं, त्याचबरोबर पनवेलमध्ये बघितलं, डोंबिवलीमध्ये सुद्धा बघितलं। नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती होती ते सुद्धा आपण बघितलं। आतापर्यंत खरं तर या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीये, पण अगदी थोड्या वेळात हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। बघा, दहिसरची दृश्य आपण बघतोय, त्याचबरोबर ठाण्याची सुद्धा दृश्य आपण सध्या बघतोय। अगदी मोठ्या प्रमाणात मराठा संघटना आज रस्त्यावर उतरतायत आणि हे चक्काजाम आंदोलन कुठेतरी यशस्वी करण्याचा प्रयत्न हा अगदी सगळ्याच मराठा संघटनांकडून करण्यात येतोय।